तर नमस्कार मित्रांनो, इथं कुट्टी करून ठेवली आणि ही बघा, ही आता रोज नवीन टेन्शन. हिला आली आज ताप. तर कशी हालते ती भिजल्यामुळे तिला ताप आली असेल. पावसात भिजली होती एक दिवस. मला वाटलं राहू द्या, चांगली तब्येत आहे. एक दिवस काय होतं ना, पावसाचं 15 वेळेस वातावरण तयार होतं, त्यावेळेस एकदा पाऊस येतो, मग कळतच नाही कधी पाऊस येणार आहे. आणि एकदाच भिजली काय, तिला आलं दुखणं, म्हणजे ताप आली तिला. तर ती बघा ना कसं पोट तिचं स्टायलिनला कसं गरमीत होतं, तर तसं तिला होतं आहे. दूध पण पित नव्हती, सकाळी बळच पाजले दूध मी. आता चालू इथं गुरांना खायला टाकायचं. तर मी इथून कुट्टी भरून देतो आणि पप्पा तिकडे कॅरेटमध्ये घेऊन टाकतात गुरांना गव्हाणीत खायला. अरे बघा, असं गुरांना खायला टाकायचं चालेल. सगळे गुरं इथं निवारेलाच आहेत, फक्त बादल वरच्या शेडमध्ये. हे बघा, आता सगळ्यांना खायला टाकून झाले. ह्यांना टाकली नेपियरची कुट्टी. अशीच तिकडं सगळ्याला टाकली, फक्त बादलला टाकायचं राहिले. बादलला मग थोड्या वेळाने काय, आता म्हणजे मी त्याला कुठंतरी चरायला बांधतो. नाही तर त्याचं जे इथं बाहेर बांधायचं कॅरेट होतं ना, त्याच्या रेग्युलर जागेवरचं, तर ते कॅरेट त्या स्टूल्स आहेत त्याला वरच्या गोट्यात न्यावं लागेल. कारण तो खाली ठेवलं ना तर कॅरेट फोडतो पायाने. त्याच्यामुळे त्याला सकाळी मी मका खायला टाकली होती, खालीच टाकली होती. पण आता त्याला त्याचा स्टूल नेऊन ठेवतो त्याच्यासमोर, म्हणजे बादल व्यवस्थित खाईन. त्याला खायची पण गरज नाही आणि त्याला खायचं कळत पण नाही. फक्त ह्या समोरच्या गुरांचं बघतंय, समोरची गुरं काय करतात आणि त्यांचं बघून लगेच सुरू करते. आणि त्याला कसं आहे, त्याला शिकायला तिची आई पण तिथंच आहे ना. ह्याची आई हे बघा, ही आहे ती पांढऱ्या तोंडाची, ती पलीकडे खाते. मग ते त्याच्या आईचं बघून बघून ते खायला शिकले आणि आता सगळ्या गुरांना खायला टाकलं की लागलं ते खायला. तसं त्याला खायची गरज नाही, एवढ्या लवकर त्याला खायची गरज नाही, पण ते असं टाईमपास करीत खात असतं. वृंदा कशी पटपट खाती. इकडे शुभश्री, ए शु तो वृंदा. आणि मित्रांनो, आता हे पिल्ल्याला नाही, पाखराला म्हणता येईल. कारण की आता हे पिल्लू राहिलंच नाही, आता हे पूर्ण पाखरू झाले. फोनमध्ये तुम्हाला आडवं दिसत असेल यार, तुम्हाला असं दाखवतो मी. थांबा, हा डब्बा बंद करून. हे बघा, हे पिल्लू आहे, त्याची चोच अलीकडे एक डोळा दिसतोय, चोच. तर हे पाखरू आता पूर्ण वाढले. कदाचित ह्याचा शेवटचा दिवस असेल. उद्याच्याला हे उडून जाईल, कारण की पिल्ले एवढे झाले ना तर उडून जातातच. आणि मागच्या वर्षी पण आपल्याला ह्याच टायमात कडवळाच्या शेतात पिल्ले दिसले होते, म्हणजे आपल्या ज्वारीच्या शेतात कडवळात. तर ते पण असलेच पिल्ले होते, कदाचित ह्याच पाखराचे असतील. बुलबुल म्हणतात ना ह्याला. तर हे बघा, हे जाऊ दे, त्याला बसू द्या. तरी वासराचं इथं पोट बघा ना किती हलतंय. ह्याला काय झालं असेल, एक तर ऊन कडक पडते आणि नंतर पाऊस आला असेल तर झटका असला असेल, म्हणजे त्याला पावसात भिजलेलं जमलं नाही कदाचित, वाटते मला. की काय माहीत, दूध काढल्यानंतर कधी कधी म्हणजे काय होतं ना, मी दूध काढलं पण त्याला दूध प्यायला सोडतो ना, मग त्याच्यामुळं कधी मोकळं राहिलं ना, काही खाल्लं की काय वगैरे, त्यांनी काय समजेनाच दुसरं काही खाल्लं आहे का, की पावसात भिजल्यामुळं त्याला तसं झालं आहे काय, मला काय सांगताच आहे ना. पण त्याला पूर्ण ताप आहे, भरपूर ताप आहे. हे बघा, पोट कसं फास्ट हालतंय. आणि ते खात पण नाही. तर गुरांचं खायचं चालू असलं ना तर ते घावणी तोंड घालतंच आहे टाईमपास म्हणून. कारण की बाकीचे काय गुरं काय करतात हे त्याला बघायचं असतं, त्याच्यामुळे ते उभाच असतं. नाही तर काय माहिती काय होतं ना, ह्या पत्र्यात गरमी पण नव्हती. म्हणजे पत्र्या, आता मला बघा, मी पत्र्यात आलो ना, सध्याला काही काम करत नाही तरी पण घाम आलाय. पत्र्यामध्ये गरमी पण होती, पण गरमीमुळं तर काय होणार नाही त्याला, कदाचित भिजल्यामुळं ताप आला असेल. राणी, चला आता बादलसाठी मी आणला आहे घास. पावसाच्या आधी त्याला पण एकदा फुल करून घेतो. त्याला तसं समोरच खायला टाकावं लागतं आणि इकडून पाठीमागून पाय बांधलेत, नाहीतर तो पुढच्या पाणी सगळं इकडं मागं घेतो खायला. इकडं पाला दिसतोय ना, तर इकडं घेतो आणि पायाने तर तो कंटिन्यू उकरतच राहतो. असं हितं बांधल्यावरच पायाने उकरतो. तिकडं त्याच्या पहिल्या जागेवर आहे ना, तिथं गोल गोल फिरता येतं ना, तिथं नाही उकरत. पण तर इथं बांधलं म्हणून सारखा पाय चालू ठेवतो.
मित्रांनो एवढी मका कापून ठेवली इथं. मग थोड्या वेळाने बैलगाडी आणायची आणि ही मका घेऊन जायची घरी गुरांसाठी. तर तिथपर्यंतपासून इथपर्यंत मका संपवत आली. आणखीन भरपूर शिल्लक आहे. मित्रांनो आता हिला आंबा बघा किती आवडतो. ए लाड हे बघ इकडे ठेवतो, तिकडे ठेवला. आता बघा ती खाली उतरून तिकडे जाते ती आता आंब्याकडे थोड्या वेळात. तिकडे तिकडे ते बघ तिकडे जा मामाकडे. हां जा. ते बघा तिने अगोदर 4 चक्रा मारल्या त्या. ते बघा आंबाच घेण्यासाठी. तिला आंबा लय आवडतं. पण काय ना आंबा थोडं तिच्यासारखंच पहाड आहे पण जरा लहान आहे. ए थांब 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 इकडे इकडे आजीकडे देऊ आपण. गरम आहे थोडं सध्याला. काय झालं उन्हातला पहाड आहे ना. तिने काल असंच पहाड खाल्ला होता. हे बघ आंबा इथे ठेवतो. हां आंबे लय आवडतात तिला. फुल रुचका कोण नाही पहाड आहे. तू इकडून 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 कुठं पटत आहे तिला. आता तिच्या हातातून आंबा मी घेतलाय तर आता आंबा इकडे ठेवतो मी. हां तेव्हा आजीकडे, माझ्याकडे नाही. आजीकडे दिला. आजीकडे जा, पणजीकडे जा, पणजीकडे जा. ते बघा आता उभा राहते. ती उभा राहायला पण शिकली आता. ते बघा आंब्यासाठी लय पळापळ करते ती. आता खायला शिकली ना. ते आंब्याला पहाड लागल्यापासून आम्ही आंबा चारतो तिला. लहान मुलाला जमत नाही म्हणतात पण हिला तर आंबा ॲडजस्ट झाला. म्हणजे तिला जेवढं खायचं तेवढं देतो आम्ही. तर तिला काही अडचण नाही. फोडला ना आजी तिने. ए तरी रोज आंब्यात आहे बरं का. तरी पण नाही तिला इतका आंबा आवडतो. रुचिक लागत असतो. ताजा आंबा रुचिक लागत असतो. रोज आंब्यात येते. रोज सकाळ दुपार संध्याकाळ आणि कधी पण आंबा खाते. पण तरी पण ते आंबा बघितले ना तर लय पळापळ करते आंब्यासाठी. हे बघा लय खुश होते ती आंबा खाल्ला की. आता मला ते इकडे माझ्याकडे दे ना. ए तो का माझ्याकडे म्हणलं की ती आजीकडे चालली. तिला वाटतं मी घेतोय की काय आंबा असं वाटतंय तिला. आणि आंबा पण किती मस्त तिच्या हातात बसतोय. असा ॲडजस्टेबल आंबा आहे. म्हणजे पप्पांना आता पहाड सापडलाय. पप्पा गेले होते ना आंब्याच्या शेतात तर छोटाले आंबे आपण झाडालाच ठेवले होते. तर त्याचा पहाड सापडलाय. तर पहाड पण म्हणजे एकदम तिच्या तोंडात पण म्हणजे बसत नाही पण हातात बसतोय. दे टाकून नको ना खाऊ. रुची उतत असतो. आणि तिला वर 4 दात आलेत आणि खाली 2 दात आलेत. त्याच्यामुळे ती आंबा फोडू शकते. ठीक आहे ना. आजी तिला दिवसभर सांभाळत असते. आजी मी पप्पा म्हणजे आई वहिनी जे कोणी घरी असं ना भैया वगैरे ते तिला स्पेशल एक माणूस असतोच तिला. ए मागं पाठीमागं. तो आंबा पण ना थांब बरं आता खराब व्हायला लागला. जर आता तिचं खाऊन पण झालंय बघा. तिने हे एवढा मोठा घर खाल्लाय. तिचं आता खाऊन पण होत आलंय. त्याच्यामुळे काय अडचण नाही. पडशील आता तिच्याकडे लक्ष द्यायला आजीच खाली बसली. हे श्रीजी आजीला तर ती कंट्रोलच होत नाही. पण कशी ओढते. लहान मला तर असंच असते. एका जागेवर कशाला खाते. हळूच नाही राजी आजी बास तिचं आता खाऊन झालं. तिचं खाऊन झाले. ती उगं थोडाच आंबा खाते. तिचा खाऊन पण झाला. आता लई पाडापाडी करायला लागली ती. नको ती तिच्याकडे आजी झाले तिचं आता. ठेव तिकडे. पण तिला खेळायला पाहिजे तो. बरं जात खेळू ती अंग भरून घेईन काय करीन खेळू ती. तिचं बास झालं. आता खेळू दे. हां आता तिचं पोट भरलं. टाकून दिलं म्हणजे. पण अर्धा आंबा खाल्ला तिने. बस तेवढाच लय झालं तिला. बादल अगोदर पण मी गवत
टाकलं होतं आणि आता आणखीन पण टाकले. बास त्याला आता. नाही आता तो बघा पायाने कसं मागं घेतो गवत. बरं झालं मी मागचे पाय बांधले, जास्त पुढं येतात नाही त्याला. आणखीन गवत पुढं सरकू काय थोडं, बादल नीट खातच नाही. हां बस का, आता खा ओढून ओढून. आज ह्याला मी बाहेर काढणार आहे. काल पावसात भिजलं ना, एकदम चकाचक झालं आहे. तिने मागली चिखलात लोळी घेतली, दिवसभर पावसात होता, सगळा चिखल धुवून गेला. केस पण एकदम मोकळे साफ झालेत. अलीकडून केस असतात, आता पलीकडून गेलेत पलीकडल्या साईडने. बरं नीट खाणं शांत. त्याला हरळ हरळ अदुगर आवडते, जी दुर्वा असते ना ती जास्त आवडते त्याला इतर गवतापेक्षा. तो निवडून निवडून खातोय आधी हरळ हरळ बघून. मका थोडी थोडी म्हणत साठ्याच्या वर गेली की लय मोठी निघली. एवढी मका तोडली, एवढी बसवती संध्याकाळी, नाही तर उरलेली उद्या सकाळी टाकायची. मी आज बैलांना बांधलं होतं इथं चरायला. बैलगाडी इथं सोडली. घोडा कसा आवाज येतो मला. तिथं बैलगाडी सोडली आणि बैलांना इथं चरायला बांधलं होतं. एकदा जागा बदलतो थोड्या पलीकड. हे कवळक होते, पोट तर त्यांचं भरणार नाही आणि चिमण्याने तर ते पण नीट खाल्लं नाही. सर्जाने तरी बरं खाल्लं. आता यांच्या जागा बदलल्या. सर्जाला इथं बांधलं, परत चिमण्याला पलीकडे बांधलं. आता चिमण्या तिथं खातोय आणि हा बैल इथं खातोय. मी आता संध्याकाळी तळ्यावर आलो होतो ना, तर हे बघा तळ्यात तिथं पण एका जागेवर मध्ये जागा कोरडी झाली, म्हणजे पाण्याची लेवल लयच कमी झाली. तर हे बघा पलीकड पण तळं किती जवळपास 400 मीटर मध्ये आले. म्हणजे त्या कडीपर्यंत पाणी असतं, तर ते सगळं पाणी कमी कमी होत इथपर्यंत आलंय. एवढंच तलावाला पाणी राहिले. आता येईल पाणी. आता पावसाळा सुरू झालाय ना, दसऱ्यापर्यंत तलाव भरेल. एकदा तलाव भरला ना मग काही टेन्शनच राहत नाही बरं का आपल्याला, म्हणजे पाण्याचं. ते आणि तळ्याच्या खालच्या साईडने सगळे झाडच आहेत. मी ना घरचे सगळे कामावरून तळ्यावर आलोय, ते पण बादलला घेऊन. आता मित्र खेळतात बादलला, तर मी तळ्याच्या साईडवर थांबलो. तर बादललाच बऱ्याच दिवसातून बाहेर काढलं आणि आज त्याला बाहेर काढायचंच होतं, कारण की 2-3 दिवस त्याला बाहेर नव्हतं ना काढलं. मग त्याच्यामुळं काढला. आता तिकडं तळ्याच्या खाली बादलला. बादल काय करते, संध्याकाळची वेळ आहे ना, तर नवीन रस्त्याने जायला जरा कंटाळा करतो. म्हणजे नवीन रस्त्याने जरा, आणि त्याच्यातले परत नवीन माणसाला तर चालतच नाही, म्हणजे तो घराकडेच जायला बघतो संध्याकाळच्या टायमाला.